फ्रेंड्स आता आहे नाही वर नाही येत होती, आता इथं अशी जोरात पडली असते ना, बरं झालं मी पकडलं. आलेलो होता पण आता तुम्हाला दाखवते समुद्र किती छान वाटतोय. पण तिकीट घेतलेले आहे आणि आनंदच्या बोलण्यावर मी चालले. हे बघा. तर फ्रेंड्स ही काय करते माहितीये का, बारीक पोरला ना वाकडा दाखवते त्याला चिडवते आणि तो बघा त्याच्या मम्मीला सांगतोय. हे बघा बारक पोरग. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आता आमचं चाललेलं आहे चाय. जसं की तुम्हाला मी गेल्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं, आम्ही चाललोय आज मस्त फिरण्यासाठी. मस्त काही इथंच 11 वाजलेले आहेत. आमचे अलाराम काय बंद, अलाराम आमचे फक्त कामाला जातो ना आम्ही तेव्हाच वाजतात. मग आता त्यावेळेला सुट्टीचा दिवस आहे ना, सुट्टीचा दिवस आहे. मग सांगितलं होतं ना तुम्हाला मी, अलार्म लावा 9 वाजता उठायचं, 11 वाजता चाय चाललंय आत्ताशी. आमचं आता आम्हाला तयार व्हायचंय आणि निघायचंय. कधी आम्ही पोहोचणार आणि कधी फिरणार आणि रिटर्न घरी पण यायचंय. सगळं ओके होऊन जाईल, टेन्शन नको घेऊ. तुम्ही असलं टेन्शन असतं माझ्या डोक्याला. मी असल्यावर टेन्शन नसतं. उलट बोलतेस, नीट बोल जरा. उलट नाही बोलत, सरळ बोलते. फक्त उशीर होऊ द्या आनंद. नाही तिकडे रस्त्यावरच भांडणं केले ना तुमच्यावर. मला पण मजा येते, आता मला सवय झाली भांडणं करायची. तर फ्रेंड्स या चाय टोस्ट खायला, या खारीला असं चाय मध्ये तोडून तोडून चम्मचने खायचं असतं. असं खातात काय खारी? मी अशीच खाते. प्रॉब्लेम? मग प्रॉब्लेम आहे ना, नीट नीट खायची ना. माझी मर्जी, माझी खारी, माझं चाय, माझं मन, माझं तोंड, माझी मर्जी. खायचं पटापट. बडबड बडबड. चाय सगळा थंड झाला, चला चाय प्या पटकन. गरम करून आण मग जा. मी नाही करत. मी आणला ना आता चाय. तुम्ही आणला? मग सकाळ सकाळ तरी खोटं नका बोलू. आज का दिवसा नव्वद आणलास तू? हा आणला ना, आज आणलाय. कोण आलं? जा ना तिकडे जाऊन बघा. मांजर आहे, मांजर, बिनकामाची मांजर. तर फ्रेंड्स आता आम्ही चाय पिऊन घेतो, नंतर मग उरकायचंय, आम्हाला निघायचंय. ठीक आहे. सो फ्रेंड्स आपण रेडी झालेलो आहोत, म्हणजे की मी रेडी झालेली आहे. आणि नेहमीप्रमाणे आनंदचं जागेवर नसतं आणि शोधतात ते सेल्फी स्टिक कुठे ठेवले. कधीच्या शोधतात, आता गाडीमध्ये बघायला गेले डिक्की मध्ये की आहे की नाही. बघा आता आले भेटल्या. महत्वाच्या वस्तू ठेवली होती. सगळ्या महत्वाच्या वस्तू त्यातच ठेवा. असतं ना आपलं, तेव्हा व्हिडिओ वगैरे काढायला असतात तेव्हा, म्हणून ठेवलं होतं. आता कसं मस्त दिसतोय मी. कोण? मी. गॉगल माझा आहे, तुझा आहे, पण मला काही कळतच नाही. गॉगल माझा आहे. स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवायच्या नाही, तोडून पोडून टाकायच्या. हे मला शूजचे हे लेस बांधा. बस येतं खाली घाले पायात. थांब ना मध्ये मध्ये, काय तुझा पाय पक्का जर जर दे इकडे पाय दे. मला मी बांधता येतं, पण मी आता कपडे घातले, माझा मेकअप खराब होईल म्हणून मी वाकत नाही. काय आलं तुला? येतं का लेस बांधायला? काय लहान आहे का मी? लहान म्हणजे येतं का लेस बांधा? कधी लेस बांधलं तू आजपर्यंत? सांग बरं मला. आजपर्यंत शूजच नाही घातलं तर लेस कुठून बांधायचे? शाळेमध्ये आम्हाला असे बुट नव्हते. शाळेमध्ये आम्हाला तसे पिनवाले बुट होते. तुमची गलती ना. मग आमची गलती काय? आमची गलती शाळा माझी थोडी होती. बोला शिक पाहिजे. एक वाजवले आनंद तुम्ही तर. मी काय वाजवले? दाढी करायचं, हे करायचं, बाहेर निघायच्या वेळेसच सुचतं सगळं. तर आता मी तुम्हाला माझा लुक बाहेर गेल्यावर पूर्ण दाखवेन, बट आता पटकन निघूया, उशीर झाला. हा. सो फ्रेंड्स आम्ही झालो रेडी. तर मी तुम्हाला तनुजाला दाखवतो, तनुजा कशी दिसते. तर हे बघा, दाखव तनु. मस्त दिसते, मस्त दिसते. हेअर्स नंतर बंद करणार आहे, कारण की इतक्या लांब ट्रेनचा प्रवास आहे, तर ऑब्वियसली गोष्ट आहे की केस असे फ्रिझी होऊन जाईल. मंजुलिका होऊन जाईल. मंजुलिका नाही, इट्स कॉल्ड मोंजुलिका. मोंजुलिका ते बंगाली लोक बोलतात मोंजुलिका. ते नाव मोंजुलिका आहे, मंजुलिका नाही. चल मग बडबड बंद कर. फ्रेंड्स आता आहे नाही वर नाही येत होती, आता इथं अशी जोरात पडली असते ना, बरं झालं मी पकडलं, नाहीतर खेळ खलास. मंजुलिकाचा दी एंड. हा, मंजुलिकाचा दी एंड झाला असता. सगळं माझ्याकडे, बॅग आहे, स्कार्फ आहे, रुमाल आहे, बक्कल आहे, केस असे. माझं काय घेतलंस ते सांग. याच्यामध्ये तुमचं सामान आहे, बॉटल आहे, याच्यामध्ये सेल्फी स्टिक आहे. बॉटल तू नाही पाणी पिणार?
मी बिसलरी घेईन ना दुसरीच घ्यायची ना, कायला घेतलीस मग? हा मग मला आरामात उतरत ना, तर इथंच फिरणं होईन आपलं सगळं. ठीक आहे चल. सो फ्रेंड्स, आपण निघालेलो आहोत. आता आम्ही जाणार आहेत 2 व्हीलरवर. 2 व्हीलर आपली उल्हास स्टेशनला लागेल आणि त्यानंतर मग आपल्याला प्रवास करायचा आहे लोकलने. सो फ्रेंड्स, तुम्हाला मी आनंदचा सुद्धा लुक दाखवते. आनंद पुढे या जरा. 3 वर बघा नाही तर किती छान दिसतं ते बघा. शूज वगैरे एकदम ओके मध्ये. थँक्यू है ना आनंद. असं करा. सो फ्रेंड्स, आनंद आता गाडी पार्क केलेली आहे आणि बघू आता ट्रेनचं टायमिंग वगैरे काय. तिकीट काढावं लागेल आधी. नाही असं बिना तिकीटचं चालायचं आता. तिकीट नाही हो बाबा, आपण कधी बिना तिकीटचा प्रवास नाही करत. पटकन तिकीट काढा. फास्ट ट्रेन मध्ये जावं लागेल लवकर. ऑलरेडी उशीर झालेला आहे. तिकीट काढलं का? आपलं तिकीट किती वाजले? 2 रिटर्न. इथं जायचं ना. अरे यार कितना गर्दी आहे. आनंद लय गर्दी आहे. गर्दी म्हटलं की माझं जीवन नुसतं खालीवरच होतं. कारण की जेव्हा मी जॉब करायची ना, तेव्हा माझ्यावर एक इन्सिडेंट लय बेकार घडलेला होता. तेव्हापासून मला लोकल ट्रेन बोलले की इतकी भीती वाटते ना. बघा तुम्हाला मी गर्दी दाखवते. कोणत्या बी वारी आहे हमेशा गर्दीच असते लोकल. आय होप सो की आता बरोबर ट्रेन मध्ये बसूयात फक्त. आली बदलापूर. सो फ्रेंड्स, आपण बसलेलो आहोत आता ट्रेन मध्ये आणि ठाण्यापर्यंत आम्ही उभे राहून आलोत. कसं वाटतं उभं राहून? बहुतेक तुम्हाला माझा आवाज नाही येणार, बट आता मुलुंड स्टेशन पण पार झालेलं आहे. आपल्याला उतरायचंय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. अजून किती वेळ लागेल? 1 तास लागेल. अजून 1 तास. सो फ्रेंड्स, आपण उतरलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे. आता आपल्याला कुठे जायचंय? आता आपल्याला इथनं गेट ऑफ इंडिया. आपल्याला आता इथून जायचंय गेटवे ऑफ इंडिया. आणि आपण आपल्या टायमिंगला बहुतेक पोहोचलेलो आहोत, कारण की 2:45 होत आलेत. इथं खूप मोठी घडी आहे. जे इथले असतील त्यांना माहिती असेल, दाखवते तरी पण मी. तर आपल्याला इथून टॅक्सी करून जावं लागणार आहे. राईट. केस वगैरे खराब झालेत का? छान दिसते. तर फॅन बघ, एवढे मोठे मोठे पंखे. हे आहे काहीसं स्टेशन. असं खूप सारखं धावपळचं आयुष्य आहे. मुंबई म्हटलं की धावपळ आलेलीच. हे बघा इथे वॉच दिसत आहे. फटाफट आपण टॅक्सी करू. तर आता टॅक्सी मध्ये भेटूयात सरळ. कसं छान वाटतंय. यायचंय का? घ्या. लिंबू सोड. आपल्या इथे भेटतो. अरे इथे नाही भेटत. नाही तर नाही भेटत. बर्फ येतात. हा, त्यांनीच टाकलं. सो आपण बसलेलो आहोत आता टॅक्सी मध्ये आणि इकडनं डायरेक्टली चाललोय आपण गेटवेला. सो फ्रेंड्स, आपण गेटवेला आलेलो आहोत. किती छान छान आहे खाण्यासाठी. पॉपकॉर्न आहे, चिंच आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा इतकं छान आहे. आपण थोड्या वेळामध्ये जाऊया इथे, बट आधी आपण फिरून घेऊयात सगळं. कारण की घरातून जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आम्ही नाश्ता वगैरे केला होता. तेव्हा मला खूप छान वाईब येतात तिथं आले की. गेल्या वेळेस मला बर्थडेला पण यायचं होतं, बट खूप उशीर झाला होता त्यामुळे मी स्किप केलं. काय काम चालू आहे का इथं गेटचं? काय लावले? हे जेव्हा पण आपण येतो तेव्हा आपल्याला दिसतात. आपल्याला नाही काम चालू आहे का काय चालू आहे. तर हे आहे ताज हॉटेल. हे बघा दिसत असेल. खूपच जास्त ऊन आहे. नाही फोन कशाला आणले तुमच्या फोटो काढायचे? आणि फोटो काढायला काही प्रॉब्लेम पण नाही. असली भंगार क्वालिटी नाही हे लोक दाखवतात. वेगळे पिक्चर्स आपल्याला एकदम क्लिअर असे की इतके छान निघतील. आणि तसं काही होत नाही. गेल्या वेळेस आम्ही काढलेले होते. खूप छान वाटतं. आणि बरं झालं मला उन्हामध्येच यायचं होतं, बट आपल्याला फिरायचं आता. पटकन समुद्राकडे जाऊया आता आपण. सो आलेलो होता पण आता तुम्हाला दाखवते समुद्र किती छान वाटतोय.
हे बघू शकता बोटिंग, किती बोटिंग आहे. एका जागेवर थांबू आपण, मग झूम करून दाखवते. हे बघा, मला अक्षरशः खूपच जास्त हे बघा, खूप भीती वाटते मला बसायला. किती लांब लांब पर्यंत बघू शकता तुम्ही. आणि आता आले होते जाय. सो आपण तिकीट घेतलेले आहे आणि आनंदच्या बोलण्यावर मी चालले. हे बघा, कधीतरी एन्जॉयमेंट डबल आहे. कुठे बी बसू शकतो ना आपण, वर नाही फक्त, का वर नाही. मी जाईल तरी पण गपचूप, मी गपचूप जाईल वर. बोट मध्ये बसल्या थोडे ना मना करतील ते लोक. जाऊयात. हे बघा बोट, छान वाटतंय. हे जॅकेट्स वगैरे, जॅकेट कशासाठी? आपल्यासाठी असतात. हे काही जास्त वेळ पण थांबले ना, मळमळ होता. कारण पप्पा आम्ही तेव्हा बसलो होतो तेव्हा 2 तास घेतले होते. आम्ही ऍक्च्युली घेतले नव्हते, आमचे बोटले लांब जाऊन हे झाले, थांबले तिथं. तर मळमळ होत, पण आपल्याला ठीक आहे इतकं आता तसं. आता मस्त आपण फिरूया. फ्रेंड्स, आपली बोट जी आहे ती चालू झालेली आहे. हे बघा, चाललोय आम्ही. किती छान वाटतंय. हे बघा, ही दुसरी बोट, ही प्रायव्हेट बोट असते बहुतेक. आणि किती छान दिसते बघा. मोबाईल पडेल बिडेल. चाललो आम्ही. कसं वाटतं? मजा येते ना? मस्त वाटतं. फर्स्ट टाइम बसलो मुंबईमध्ये, फर्स्ट टाइम. हे तर फर्स्ट टाइम आलं. मी सेकंड टाइम बसलेली. म्हणजे मी लग्नाआधी खूप लहान होते तेव्हा आलेले होते. बट तेव्हा वरचं जे आहे ना ते ओपन होतं, तेव्हा वर बसत येतं, ते आता नाही अलाउड नाहीये. तर त्यासाठी म्हटलं यार मी वर जायला मस्त थोडेसे व्हिडिओ काढेल. तसं काय नाही झालं, खालीच बसलो आम्ही. ठीक आहे, काय हरकत नाही. हो भाई साहेब, बसल्या लाटा येते. सुहान खूप खूप जास्त मजा येते. खूपच छान वाटतंय. कधी कामातून टाइम काढून तुम्ही सुद्धा या नक्की, आपल्या मुंबईला व्हिजिट करा आणि नक्की बोटिंग मध्ये बसा. खूप जास्त मजा आली आम्हाला आणि आय होप तुम्हाला सुद्धा येईल. आनंद इथे बसलेत. आता इथून ह्याच्यानंतर 1 नंबर अजून चांगल्या जागेवर जायचंय. अजून एक ठिकाणी जायचंय आता आपल्याला. तर आता आपण इकडनं निघूयात आणि थोड्या वेळ बाहेर बसूयात, काहीतरी खाऊयात, मग आपल्या नेक्स्ट लोकेशनला भेटूयात. सो फ्रेंड्स, आपलं गेटवे एकदम मस्त गेटवे ऑफ इंडिया फिरून झालेलं आहे. फोटोज काढले, व्हिडिओ शूट केले, बोट मध्ये फिरलो, सगळं झालं. थोडा वेळ बसलो. आता आपण चाललोय आपल्या नेक्स्ट लोकेशनला. बट तुम्हाला काय खायचं? मला भूक लागली, काहीतरी भूक लागली मला पण. कुल्फी शरबत, समोसा, इडली खायचं. कॉमन थिंग आहे, सगळीकडेच मिळते. बघा काय भेटतंय का तिथं. एकच घेतलं तो परत टेस्ट कर. मी लय गरम आहे. गरम आहे. मी कधी खाईल एवढी गरम. तर आम्ही इतकं बघून बघून फ्रँकी घेतली. खूप टेस्टी आहे. माझं बघून हे मला बोलले पहिले एक देऊ आपण, मग टेस्ट करू, मला आवडली तर मी पण घेईल. यांच्यासाठी आता बनते, यांनी ऑर्डर दिलेला बरोबर. आणि थंड पण काहीतरी प्यायचं. बघूया ना काय थंड प्यायचं का चाय? मला तर थंड प्यायचं. सो फ्रेंड्स, आमची फ्रँकी खाऊन झाली. खूप तिखट लागलं होतं तर म्हटलं आता कुल्फी खाऊया. या कुल्फी खायला खूप छान लागते. आता आपण कुल्फी खाऊन लगेच निघणार आहोत नेक्स्ट लोकेशन. सो बाय बाय ताज हॉटेल. बसलोय टॅक्सी मध्ये आता. अजून एक पॅसेंजर पाहिजे, मग निघू आपण.
सो फ्रेंड्स, आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनला आलेलो आहोत, म्हणजे की आपण आलोय मरीन ड्राईव्हला. तर फ्रेंड्स, तुम्ही हे लोकेशन बघा, किती भारी वाटतंय. असं वाटतं इथनं जावंच नाही. आणि वाटतंय ना, पाणी थोडस कमी आणि सनसेटचा टाइम आहे फ्रेंड्स. एवढं छान वाटतंय ना इथं. आणि त्याच्यामध्ये तनुज आहे का नाही. तर थोड्या वेळ इथं बसूया मस्त. सो फ्रेंड्स, इतकं छान वाटतंय इथे. आपल्या कामाचं दररोजची टेन्शन, दगदग इथे आल्यावर खूप रिलॅक्स वाटतं लिटरली. आणि खूपच छान, एकदम शांत वाटतंय है ना. एकदम पीसफुल जागा आहे, खूप छान वाटतंय इथे. बघू शकता तुम्ही व्ह्यू किती छान आहे. सनसेटचा वेळ झालेला आहे आणि मला इथेच यायचं होतं. गेल्या वेळेस मी बर्थडेला सुद्धा येणार होते, बट खूप उशीर झाला होता आणि अंधारामध्ये इतकं काय खास नाही वाटत. त्यामुळे मी म्हटलं नेक्स्ट टाइम येईल आणि आज आले तर खूप छान वाटतंय. तुम्ही सुद्धा नक्की या, थोडा टाइमातला टाइम काढून, वेळ काढून जरा कामातून. आमचा ब्लॉग जे पण कोणी बघत असतील तर मला त्यांना एकच बोलायचंय की प्लीज आपल्या बायकोला, आपल्या पार्टनरला अशा चांगल्या जागेवर घेऊन या. त्यांना पण आवड. तुम्ही पण वेळातला वेळ काढा आणि आपल्या पार्टनरला घेऊन या. मस्त रिलॅक्स व्हा, टेन्शन वगैरे सगळं सोडून द्या, आहे का नाही. तुला मस्त वाटतंय. खूप छान वाटतं. आता थोड्या वेळ इथे बसूयात आपण, मग अंधार झाला की आपण निघूयात घरी जाण्यासाठी. कैरी आज तर इथं काहीच नाही खायला, कैरी नाही, काय नाही. येईल थोड्या वेळ कैऱ्या वगैरे सगळं. सनसेट टाइम आता पब्लिक हळूहळू वाढतच राहणार आहे. तर फ्रेंड्स, काय करते माहितीये का, बारीक पोरला ना वाकडं दाखवते, त्याला चिडवते आणि तो बघा त्याच्या मम्मीला सांगतोय. हे बघा बारकं पोरग आहे, त्याला वाकडं दाखवते बघा. त्याच्या मम्मीला बोल, त्याला बोलतच येत नाही की काय सांगू. हा. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे अंधार झालेला आहे. तर आपण आता इकडनं निघतोय. खूप जास्त मजा आली. तुम्हाला मी एकदा रात्रीचा व्ह्यू दाखवते, बघा कसा वाटतोय. फक्त लाइटिंग चालू आहे बिल्डिंग्स मधल्या. हे बघा किती छान दिसतंय. रात्रीच्या वेळेस सुद्धा मरीन ड्राईव्ह इतकं सुंदर दिसतंय. जायची तर इच्छा नाही होते अजिबात, बट जायला तर लागणारच आहे. सो फ्रेंड्स, आपण फायनली उल्हासनगरला आलेलो आहोत. खूपच गर्दी होती, तर आता चाललोय आम्ही घरी. चाय प्यायचा, चाय प्यायचंय, बनमस्का पण खायचा. लय मजा चालली मग. बनमस्का चायतच नाही का? तर चला आता चाय आणि बनमस्का. बनमस्का नाही आनंद, बनमस्का नाही भेटत इथे, फक्त चाय मिळतोय. तर आपण चहा घेऊयात आता. आपला चाय आलेला आहे. सो फ्रेंड्स, फायनली आपण आलेलो आहोत आता घरी आणि खूप जास्त मजा आली. आजचा दिवस खूपच छान गेला. काहीसा होता आजचा दिवस आमचा. तुम्हाला कसा वाटला? आम्हाला तर रिअली खूप मजा आली. कसा वाटला दिवस? एकदम मस्त गेला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आज पहिली बार असं झाले जे आम्ही संगती गेलो तर आमच्या भांडण नाही झाले, है ना आनंद? भांडण मी नाही केले म्हणून भांडण नाही झाले. मी होऊ नाही दिले. हा ते पण आहे. नाही तिथं बसल्या बसल्या परत भांडणं होते ना, तर शांत बस. सुरुवात तूच करते. काय नाही. आणि आनंद मला बोलले ते की आपण बाहेर जाऊ आता जेवायला, बोललेत ना बाहेर जाऊया आता. ते आता ब्लॉग मध्ये नाही, बट आता मी ते ब्लॉग मध्ये कव्हर नाही करणार, कारण की व्लॉग खूपच जास्त मोठा होऊन जाईल आणि मोबाईल मध्ये आता चार्जिंग सुद्धा नाहीये. आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि 10-10:30 वाजता आम्ही जेवायला बाहेर जाऊयात. आता सध्या वाजलेले आहेत 9-9:15 वाजलेले आहेत. सो हा जो व्लॉग आहे मी या ठिकाणी एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.